पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वर्धाच्या दौऱ्यावर विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांना करणार किटचं वाटप 50,000 नागरिकांच्या उपस्थितीचं नियोजन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा लवकरच मराठवाडा विदर्भ दौरा। नागपूर 23 तारखेला नागपूरमध्ये बैठक घेणार, सूत्रांची माहिती। शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची आज रात्री नागपूरमध्ये होणार बैठक। अमित शहा महाराष्ट्रात येण्याआधी जागावाटपावर होणार चर्चा। तर एक महत्त्वाच्या प्रकरणी काँग्रेसचा विधानसभेसाठी 125 जागांची मागणी। सत्ता स्थापनेमध्ये काँग्रेस महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचा काँग्रेसला विश्वास। आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचे पुतणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार। पितृपक्ष संपल्यानंतर अनिल सावंत तुतारी हाती घेण्याची शक्यता। दंगलींसाठी तरुणाईचा वापर नको, इंदोरीकर महाराजांनी नेत्यांना सुनावलं। नोकरी महोत्सवामध्ये किती तरुणांना नोकऱ्या लागल्या असाही सवाल। रामटेक विधानसभा मतदारसंघावरून ठाकरे गट आक्रमक, जागा मिळाली नाही तर सांगली पॅटर्नचा इशारा। रामटेकमध्ये ठाकरे गटाकडून विशाल बरबटेंची दावेदारी। पिंपरीवरून शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वादाची शक्यता। राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंच्या मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा। दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी यांचा शपथविधी शनिवारी होण्याची शक्यता। नायब राज्यपालांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडे प्रस्ताव। बिहारचे डॅशिंग पोलीस अधिकारी शिवदीप लांडेंनी दिला तडकाफडकी राजीनामा। मी बिहारमध्येच राहीन असं राजीनाम्यानंतर वक्तव्य। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी चेतन पाटीलची न्यायालयीन कोठडी वाढली। ओरोस जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन नामंजूर। जिओ वापरकर्त्यांना 2 दिवस अनलिमिटेड प्लॅन मिळणार। कंपनीकडून गुड न्यूज। मंगळवारी झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मोठा निर्णय।